नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या महा एपिसोडच्या 5 नोव्हेंबरच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सायली ही घरामध्ये आता प्रेग्नेंट आहे असे अस्मिता आणि तन्वीने प्लॅन केलेला असतो आणि त्या प्लॅननुसार अस्मिताने जी काही पावडर असते ती पावडर ताकामध्ये मिक्स केलेली असते हे कुणाच्याच लक्षात येत नाही आणि सायली ते ताक पिते। त्यानंतर तिला खूप कोरड्या उलट्या आणि तिला मळमळल्यासारखे होऊन चक्कर येत असतात। तेव्हा कल्पनाला वाटत असते की आता आपली सायली नक्की प्रेग्नेंट आहे आणि इकडे ठरलेल्या प्लॅननुसार तन्वीने हॉस्पिटलमधील ते नर्सच्या मदतीने रिपोर्टसुद्धा बदललेले असतात। म्हणजे ते रिपोर्ट्स हे प्रेग्नन्सी हे खरंच आहे असे दाखवण्यात ही तन्वी यशस्वी झालेली असते। त्यामुळे जेव्हा कल्पना ही डॉक्टरांना फोन करून विचारते की आमच्या सायलीचे रिपोर्ट आले की नाही, डॉक्टर सांगतात की तुमच्या सायली ही प्रेग्नेंट आहे आणि नक्की खरंच एक खूप मोठी अशी गुड न्यूज आहे। ते ऐकून तर कल्पनाचा आनंद हा अनावर झालेला असतो। तिचा आनंद गगनात मावनासा होतो। तिला असं वाटत असते की आता तर मी आजी होणार आणि आजी झाल्यानंतर आता मला पूर्ण असा हक्क आहे की तो आनंद लुटण्याचा, म्हणून ती सायलीची खूप काळजी करत असते। वेळोवेळी ती सायलीची ही कर्तव्य म्हणजे काळजी करून तिला कसे वागायचे, कसे चालवायचे आणि काय खायचे काय नाही सर्व काही ती व्यवस्थित लक्षात आणून देत असते। विमल सुद्धा सायलीची खूप काळजी घेत असते आणि प्रताप तर कल्पनाचा तो आनंद पाहून कल्पनाला म्हणत असतो की कल्पना इतकी नको तू आनंद हा सेलिब्रेट करू, कारण तू तर आता बाळतपणाची चक्कसुद्धा तयारीसुद्धा करते। कल्पना म्हणत असते की हो, आता आपल्या सायलीचे डोहाळे जेवण चोरवटी सर्व काही भरावे लागेल। तर पूर्णाई आजीसुद्धा खुश झालेली असते। तिलासुद्धा वाटत असते की आता खरंच सायलीला बाळसुद्धा होणार आणि मी प्रतिमेला जो काही शब्द दिला होता तो मी पाळू शकले नाही, म्हणून पूर्णाई आजीच्या मनालासुद्धा वाईट वाटत असते आणि एकीकडे तिला आपल्या म्हणजे नातवाचा आनंदसुद्धा हा सेलिब्रेट करायचा असतो। घरातील वातावरण खूप असे मस्त असते, परंतु सायली आणि अर्जुन मात्र टेन्शनमध्ये असतात। त्यांना असे वाटत असते की आपल्या ह्यामध्ये ते नातं नाहीच, मग घरातील सर्वांना हे कसे सांगायचे की आता आपण खरंच आईबाबा होणार नाही। आणि कल्पनाने तर सायली आणि अर्जुनच्या रूममध्ये अर्जुनच्या लहानपणीचा फोटोचा अल्बम आणलेला असतो आणि त्यातील आवडता जो काही फोटो आहे सायलीचा तो फोटो तर रूममध्ये लावण्याची तयारी चालू असते। कल्पनाची जी तयारी चाललेली असते ते सायलीला बघून तर खूप वाईट वाटत असते। तिला असे वाटत असते की आता आईंना कसे सांगावे आणि त्यांना सांगितल्यानंतर त्यांच्या मनाचा जो काही आनंद झालेला आहे त्याचे सर्व त्या आनंदावर हे दुःखाचं विरजन पडेल आणि आता त्यांना त्याचा खूप मोठा असा धक्कासुद्धा बसेल। सायली म्हणत असते की खरंच मी आज खूप चुकीचे वागते, कारण इतकी प्रेम करणारी आई जेव्हा तिला समजेल की आमच्यामध्ये ते नातं नाही आणि एका कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आम्ही लग्न केलेले आहे, हे जर या सर्वांना सांगितले तर आता काय करायचे। तर अस्मिता ही काही कमी नसते, आणखीन प्लॅनवर प्लॅन करतच असते। तिला असे वाटत असते की अर्जुन आणि सायली हे असे सर्व केल्यानंतर कबूल होतील की त्यांच्यामध्ये ते नातं नाही, नवरा बायकोमध्ये जे नातं आहे ते त्यांच्यामध्ये नसून ते एक खोटे नवरा बायको आहेत हे कबूल करतील आणि तन्वीचं आणि अर्जुन दादाचं नक्की लग्न होईल असे तिला वाटत असते, म्हणून ती हे सर्व करत असते, कारण तिला सायलीला पूर्णाई आजीच्या मदतीने घराबाहेर काढायचे असते। तर सायली पुढे खूप असे टेन्शन उभे राहिलेले असते। तर अस्मिता म्हणत असते की अगं मम्मा तू तर आता आजी होणार आणि अर्जुन दादा तर आता बाबा होणार, सायली वहिनी आता आई होणार, मग ह्या सर्वांसाठी आपल्या घरामध्ये एक अशी जंगी पार्टी नको का व्हायला आणि त्याचं सेलिब्रेशनसुद्धा व्हायला हवं ना, कारण येणाऱ्या बाळाचं स्वागत हे दणक्यात व्हायला हवे। इतकी मोठी खुश खबर आपल्याला मिळाली, त्यामुळे आपण काहीतरी आनंद त्याचा लुटलाच पाहिजे ना, म्हणून अस्मिता आणि कल्पना यांनी सर्वांनी मिळून एक पार्टी मस्त अशी सेलिब्रेट करण्याचं ठरवलेलं असतं आणि सर्व तयारी झालेली असते। कल्पनाने खूप काही असे अस्मिता म्हणत असते की हे पण अर्जुन आणि सायली वहिनीसाठी सरप्राईज असणार आणि मम्मा तू त्यांना त्यातील काही सांगायचे नाही। तर कल्पना म्हणत असते की हो ग, मला सुद्धा त्यांचा आनंद असा साजरा करता आला पाहिजे, म्हणून आपण घरातल्या घरातच ते सेलिब्रेट करूया।
कल्पना अस्मिता मिळून रूमची मस्त अशी डेकोरेशन त्यांनी करून ठेवलेली असते। खूप काही खेळणी आणलेली असते आणि खूप काही छोटेसे टेडी वगैरे सर्व काही त्यांनी लहान मुलांचे खेळणी सर्व काही आणून पूर्ण रूम अशी डेकोरेशन केलेली असते। सर्वत्र लाल फुगे लावलेले असतात आणि ठरल्याप्रमाणे अस्मिता ही अर्जुन आणि सायली यांना सरप्राईज देण्यासाठी खाली बोलावून घेते। अर्जुन आणि सायली खाली येतात आणि ते सर्व बघून त्यांना तर खूप मोठा असा धक्का बसलेला असतो। सायली विचार करते की आता तर अवघडच झाले, यांनी तर वेगळीच तयारी चालवली आणि आपण प्रेग्नेंट सुद्धा नाही, मग आता काय उत्तर द्यायचे आणि हा आनंद कसा सेलिब्रेट करायचा। सायलीला कुठेतरी खूप असे वाईट वाटत असते की आपण घरातील सर्वांना आता फसवतो आणि यामध्ये तर आपण जास्तच अडकत चाललो आणि यापुढे जास्त अडकवायला नको, म्हणून तिच्या डोक्यामध्ये विचारांचे वादळ निर्माण होते। तेव्हा घरातील सर्वजण ते आलेले असतात। तन्वी सुद्धा तेथेच असते आणि तन्वीला तर खूपच आनंद होत असतो, कारण तिचा आणि अस्मिताचा पहिल्यांदा प्लॅन हा सक्सेस होत चाललेला असतो। तेव्हा मात्र अस्मिता ही अर्जुन आणि सायलीच्या गळ्यामध्ये मॉम आणि डॅडचे जे काही हे पट्टे असतात त्या त्यांनी लावलेले असतात आणि ते सर्व दृश्य बघून सायली आणि अर्जुनला तर आणखीनच धक्का बसल्यासारखे होत असते। अस्मिता म्हणत असते की हे सेलिब्रेशनला काही मजा येत नाही, त्यामुळे अस्मिता लगेच पळत जाते आणि म्युझिक ऑन करते। तेव्हा कोणीतरी येणार ग येणार या गाणं ती लावून त्यावर डान्स करत असतात। कल्पना सुद्धा डान्स करत असते आणि प्रताप सुद्धा। अर्जुन आणि सायली त्यांच्याकडे बघतच असतात। कल्पना आणि अस्मिता ह्या सायलीला सुद्धा आपल्या डान्स करण्यामध्ये भाग घेण्यासाठी सांगतात, तिला आग्रह करत असतात। सायलीला मात्र हे सर्व वेगळेच वाटत असते, कारण आपण यांना फसवतो याचे तिला खूप गिल्टी फील होत असते। पूर्णाई आजी सुद्धा हे सोप्यावर बसून सर्व बघत असते आणि त्याचा एन्जॉय ती म्हणजे आनंद लुटत असते। तेव्हा मात्र कल्पना ही सायलीच्या जवळ येते आणि प्रेमाने तिचा असा एक मुका घेते, कारण कल्पनाला वाटत असते की आता खरंच सायली आपली आई होणार, म्हणून ती प्रत्येक गोष्ट सायलीला देण्याचा प्रयत्न करत असते। सायलीला मात्र खूप वाईट वाटते आणि तिच्या मनावर आता ताबा राहत नाही आणि ती लगेच जोराने ओरडते की हे सर्व थांबवा। सायलीला वाटते की आपण खरंच घरच्यांना फसवतो, त्यांच्या भावनाशी खेळतो। अर्जुनला सुद्धा खूप वाईट वाटत असते, त्याला असे वाटत असते की आता हे तर घरी सांगायचे, पण कसे सांगायचे आणि ते सत्य उघड होईल आणि घरच्यांना खूप वाईट वाटेल, म्हणून तो शांतच असतो। सायली असे म्हटल्यानंतर कल्पना लगेच अस्मिताला म्हणते की अस्मिता म्युझिक बंद कर। तेव्हा कल्पना म्हणत असते की सायलीला जर हे सहन होत नसेल आणि तिला जर त्याचा त्रास होत असेल तर सर्व काही हे सेलिब्रेशन सायलीच्या म्हणजे मनासारखे होईल आणि तिला जर हे गाणे वगैरे डान्स आवडत नसेल तर प्लीज हे काही नको, आपण सर्व काही सायलीच्या मनासारखे करू। कल्पना विचारते की सायली तू का हे सेलिब्रेशन करून देत नाही, काय झाले। तेव्हा सायली सांगते की आई मी खरंच प्रेग्नेंट नाही। तर ते ऐकून कल्पनाला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि सायली असे का बोलते कुणालाच काही समजत नाही। कल्पना म्हणत असते की अगं पण तुझे रिपोर्ट तर पॉझिटिव्ह आलेले आहे, मग तू असे का बोलतेस। सायली म्हणते की नाही ते सर्व खोटे आहे। तर पूर्णाई आजी सुद्धा रागाने सायलीकडे बघत असते। तेव्हा आता सायलीने केलेल्या ह्या सत्याने सायली सर्व काही खुलासा करणार का आणि तिच्या आणि अर्जुनमध्ये जे काही नाते आहे ते शेवटी सर्वांसमोर कसे येते आणि प्रिया आणि अस्मिता परत यांचा कसा पोपट बनतो ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।